मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण एनसीएमसी कार्डच्या संदर्भात ज्या लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आहेत त्यांची संपूर्ण माहिती ही आपण एकाच व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसं की एनसीएमसी कार्ड एसटी प्रवासासाठी कोणासाठी आवश्यक आहे, त्याची वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर हे कार्ड काढण्यासाठीची अंतिम मुदत काय आहे, त्यानंतर महिला भगिनींसाठी म्हणजे सर्व महिला भगिनींना हे कार्ड काढणे आवश्यक आहे का, त्यानंतर पुरुषांसाठी किती वयोमर्यादा आहे, त्यानंतर बऱ्याच जणांकडून असंही विचारण्यात येतं की सर आमची नोंदणी झालेली कार्डसाठी पण अद्याप आमच्या हातात कार्ड हे मिळालेले नाही, तर ते कधीपर्यंत येईल। या प्रकारच्या ज्या काही शंका आहेत त्यांची सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला बघूया आपण एनसीएमसी कार्ड काढणं आवश्यकच आहे का हे सर्वप्रथम जाणून घेऊया। नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी साधारण फेब्रुवारी महिन्यात हे जाहीर केलेलं होतं की एसटी बस प्रवासासाठी इथून पुढे आपल्याला एनसीएमसी कार्ड हे आवश्यकच असेल तरच आपल्याला एसटी बस मध्ये सवलतीचा प्रवास हा करता येणार आहे। सवलतीचा प्रवास करता येणार आहे म्हणजे काय, तर एसटी मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात, जसं की महिलांसाठी अर्ध तिकीट, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध तिकीट, 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पूर्णपणे मोफत तिकीट, तसंच पत्रकारांसाठी सुद्धा 100% सवलत दिली जाते। त्यानंतर दूरदर आजारातील काही व्यक्ती आहेत तर त्यांना सुद्धा काही ठिकाणी 100% सवलत दिली जाते, तर काही ठिकाणी 75% पर्यंत सवलत दिली जाते। त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा 75% सवलत ही एसटी बस प्रवासासाठी दिली जाते। या सर्व सवलतींचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे एनसीएमसी कार्ड असणं आवश्यकच आहे। मध्यंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच अशा अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या की एनसीएमसी कार्ड हे ऐच्छिक आहे, ते काढण्याची गरज नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरलेल्या होत्या। म्हणजे त्या अफवा पसरवणारे पण साहजिकच माननीय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं होतं की जोपर्यंत 80% नागरिकांची नोंदणी होत नाही तोपर्यंत आम्ही एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य करण्यात येणार नाही याबाबत सांगितलेलं होतं। आणि हाच प्रश्न धरून काही सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा विपर्यास केला गेला की राज्याचे परिवहन मंत्री यांनी सांगितलं की एनसीएमसी कार्ड हे ऐच्छिक, या पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या। पण आता मध्यंतरीच आपण बघितलं की मागच्याच महिन्यात हे जाहीर करण्यात आलेले आहे की दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून जर आपल्याला सवलतीचा प्रवास करायचा असेल तर आपल्याकडे एनसीएमसी कार्ड असणं आवश्यकच आहे, तरच आपण सवलतीचा प्रवास करू शकतो। म्हणजेच एकंदरीत जर आपल्याला सवलतीचा प्रवास करायचा असेल तर आपल्या हातात दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून एनसीएमसी कार्ड असणं आवश्यकच आहे। तर मग याची अंतिम मुदत काय म्हणता येईल आपल्याला, तर साधारण जर आपण एखाद्या कार्डसाठी जर रजिस्ट्रेशन जर केलं तर ते कार्ड आपल्या हातात येण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्याच्या दिनांकापासून साधारण 20 ते 25 दिवसानंतर ते कार्ड त्या एजंटकडे किंवा त्या डेपोमध्ये येत असतं आणि त्यानंतरच आपण ते कार्ड रिसीव्ह करू शकतो। म्हणजेच आता ज्या नागरिकांनी नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी आणि साधारण 1 ऑगस्ट 2026 पासून जे कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे तर ते सवलतीचा प्रवास आपण त्या कार्डवर करू शकतो। चला बघूया आपण कोणत्या पुरुषांसाठी सुद्धा हे कार्ड आवश्यक आहे का। काही लोकांकडून असेही प्रश्न विचारण्यात येतात, सर माझं वय 50 वर्ष आहे तर ते मला कार्ड काढलं तर काही फायदा होईल का, सर माझं वय 55 वर्ष आहे, 60 वर्ष आहे तर मी कार्ड काढलं तर चालेल का। एकंदरीत आपण जर याच्यात जर बघितलं तर फक्त सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड आवश्यक आहे। आणि एसटी मध्ये जर आपण जर बघितलं तर 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाच सवलती दिली जाते। म्हणजेच जे 65 वर्षावरील जे पुरुष आहेत तर त्यांना हे कार्ड आवश्यकच आहे, तरच त्यांना सवलतीचा प्रवास हा मिळू शकतो। आणि 65 वर्षाच्या आतील पुरुषांनी हे कार्ड काढलं तरी त्यांना पूर्ण तिकीट भरून प्रवास करावाच लागणार आहे किंवा नाही काढलं तरी पूर्ण तिकीट भरून प्रवास करावाच लागणार आहे। एकंदरीत जर त्यांनी रजिस्ट्रेशन जर केले कार्डसाठी तर त्याच्यावर एनसी म्हणून असं त्या कार्डचा कन्सेशनचा प्रकार येईल आणि ते कार्ड त्यांना इश्यू होऊ शकतं, पण त्याच्यात नो कन्सेशन असं ऑप्शन त्याच्यात येईल। आणि ते कार्ड पूर्णपणे डिजिटली असल्यामुळे म्हणजे त्याच्यात आपल्याला एटीएम कार्ड सारखं त्याच्यात आपण रिचार्ज वगैरे करू शकतो। ज्यावेळेस आपण प्रवासासाठी जाऊ त्यावेळेस आपल्याला रोख पैसे वापरण्याची गरज नाही। जर आपण त्या कार्ड मध्ये रिचार्ज केलेला असला तर ते कार्ड आपण कंडक्टरला दिल्यानंतर आपल्याला इच्छित स्थळाचं गाव म्हणजे तिकीट आपण जर मागितलं तर तेवढे पैसे आपल्याला त्याच्यातून कट होतील आणि उरलेले जे शिल्लक पैसे आहेत त्या तिकिटावरच प्रिंट होऊन येतील। हे झालं कार्ड वापरण्याची एकंदरीत पद्धत। म्हणजेच पुरुषांसाठी हे कार्ड जे 65 वर्षावरील आहेत तर त्यांनी काढलं तरी त्यांना फुलच तिकीट लागणार आहे, नाही काढलं तरी त्यांना फुल तिकीट काढणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी हे आवश्यक नाही। पण महिला भगिनींसाठी जर बघितलं आपण या आधी जर आपण बघितलेलं तर एसटी मध्ये महिलांसाठी 50% पर्यंत सवलत ही दिली जाते सध्या।
त्याच्यात फक्त महिला बघूनच त्यांना कुठलाही पुरावा न देता महिला आहे हे बघूनच त्यांना अर्ध तिकीट हे दिले जाते. पण इथून पुढे 1 ऑगस्ट 2026 पासून ज्या महिला भगिनीकडे एनसीएमसी कार्ड असेल त्याच महिला भगिनीला सवलतीचा प्रवास हा करता येणार आहे. म्हणजेच एसटी बसमध्ये साधारण 12 वर्षावरील लहान मुलं किंवा मुली असतील तर त्यांना पूर्ण तिकीट हे दिले जातं. म्हणजेच 12 वर्षावरील जेवढ्या पण महिला भगिनी आहेत तर त्यांच्याकडे एनसीएमसी कार्ड असेल तरच त्यांना सवलतीचा प्रवास हा मिळू शकतो. 12 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत 75 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत तर त्यांना अर्ध्या तिकिटाचा लाभ हा दिला जाईल. आणि 75 वर्षावरील जेवढ्या पण महिला आहेत तर त्यांना पूर्णपणे फ्री तिकिटाचा लाभ हे दिला जाईल. म्हणजेच एकंदरीत 12 वर्षापासून तर एकंदरीत सर्व महिलांसाठी हे कार्ड आवश्यकच आहे तरच त्यांना सवलतीचा प्रवास हा दिला जाणार आहे. त्याच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांकडून सुद्धा वारंवार विचारण्यात येते की सर आम्हाला दैनंदिन प्रवास हा करावा लागतोय तर आमच्यासाठी सुद्धा हे एनसीएमसी कार्ड हे काढावंच लागणार आहे का? तर याबाबत सुरुवातीलाच आपण परिपत्रकामध्ये जाहीर करण्यात आलेले होते की हे कार्ड सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी आवश्यक आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आवश्यक आहे पण त्याची नोंदणी सध्या तरीही चालू झालेली नाही. ज्या वेळेस विद्यार्थ्यांची नोंदणी चालू होईल ते नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट हे देण्यात येईल. आणि त्यांची नोंदणी ही फक्त डेपो लेवललाच करता येईल, कुठल्याही एजंटकडे विद्यार्थ्यांची नोंदणी ही करता येणार नाही. आणि तसंच वारंवार अपंग बांधवांकडून दिव्यांग बांधवांकडून सुद्धा वारंवार विचारण्यात येते सर आम्हाला पण हे कार्ड जर आवश्यकच आहे तर आम्हाला ते कुठं काढून भेटेल. सध्या तरी पूर्णपणे त्यांची माहिती मागवली असता तर असं जाणवतंय की सध्या दिव्यांग बांधवांची नोंदणीची प्रक्रिया ही प्रलंबित आहे. म्हणजे त्यांची नोंदणी ही चालू झालेली नाही. तर त्याच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आले तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे देण्यात येईल. म्हणजेच त्यांची नोंदणी चालू झालेली नाही तर त्यांना ते कार्ड इश्यू होणारच नाही. म्हणजे त्यांना जे डिसॅबिलिटी जे कार्ड आहे त्याच्यावरच त्यांना सवलतीचा सध्या तरी प्रवास हा करता येणार आहे. तसंच काही लोकांकडून वारंवार असंही विचारण्यात येत होतं की सर आमची नोंदणी तर झालेली आहे कार्डसाठी पण ते कार्ड आमचे पोस्टात येणार आहे का किंवा ते आम्हाला ते परत कुठे मिळणार आहे ते कार्ड? तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगू इच्छितो की ज्या नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली आहे म्हणजेच डेपोमध्ये गेलेली आहे किंवा एखाद्या एजंटकडे जर केलेली असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ते कार्ड रिसीव्ह करावं लागेल. आणि त्या संदर्भात तुम्हाला तसा मेसेज सुद्धा येईल की आपली नोंदणी संबंधित एजंटकडे आपलं कार्ड हे आलेलं आहे तर ते तुम्ही रिसीव्ह करावं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. साधारण 25 ते 1 महिन्याच्या कालावधीत आपल्याला ते कार्ड आपल्या हातात मिळू शकतो. तर अशी एकंदरीत माहिती आपण एनसीएमसी कार्डच्या संदर्भात या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. आणि काही लोकांना असं वाटतंय की सर हे कार्ड जे घेतलेले आहे याची जसं की काही लोक आधार कार्डची रिप्रिंट म्हणा किंवा डुप्लिकेट प्रिंट कलर प्रिंट म्हणून वापरत होते तर हे कार्ड सुद्धा त्यांना तसं वापरता येईल का? तर ते बिलकुल नाही. हे कार्ड पूर्ण डिजिटल कार्ड असल्यामुळे हे कार्ड कंडक्टरच्या मशीनला अटॅच केल्यानंतरच आपला त्याचा वापर हा शक्य होतोय. म्हणजेच आपण त्याची कलर कॉपी किंवा डुप्लिकेट कार्ड जर वापरलंय किंवा आपण त्याची तशी ती प्रिंट जर घेऊन गेलो तर आपल्याला त्यात सवलतीचा प्रवास मिळणार नाही. म्हणून आपल्याला प्रवासाच्या वेळेस ओरिजिनल कार्डच सोबत बाळगावं लागेल तरच आपल्याला सवलतीचा प्रवास हा मिळू शकतो. अशी एकंदरीत एनसीएमसी कार्डच्या संदर्भातली जी काही अपडेट होती ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. यानंतर सुद्धा एनसीएमसी कार्डच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून विचारा. आपण हा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.